Hi students, I am Mr. P.M. Sutar working as a lecturer in biology at Mahavir Pandurang Salunkhe Junior College, Pune. In the topic reproduction in lower and higher plants, last time we come to the last part in the sexual reproduction, that is development of embryo in monocot and dicot embryo. So for formation of the embryo, that is, it requires to complete the process of sexual reproduction. And here, as the topic begins in sexual reproduction with the flower, different steps in the development of male reproductive structure, female reproductive structure. Finally, as a result of pollination, या ठिकाणी सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जे आहे फ्लावर, फुलामध्ये आपण मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर त्याच्या डेव्हलपमेंट बघितलं. नंतर पॉलिनेशन म्हणजे परागीभवन ही प्रक्रिया बघितली. ॲज अ रिझल्ट ऑफ पॉलिनेशन, मग या परागीभवनानंतर पॉलिनेशन नंतर जे मेल गॅमेट्स आहेत की ज्याच्यामध्ये 2 मेल गॅमेट्स तयार झाले होते आणि फिमेल गॅमेट जे आहे एग सेल, एक एग सेल आणि 2 मेल गॅमेट्स होते. आणि अँजिओस्पर्मची टिपिकल प्रॉपर्टी आपण 2 मेल गॅमेट्स असल्यामुळे डबल फर्टिलायझेशन मेकॅनिझम बघितली. एका मेल गॅमेटचं एग बरोबर फ्यूज झाल्यानंतर झायगोट तयार होतो आणि राहिलेला मेल गॅमेट जो आहे तो सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज होऊन प्रायमरी ट्रिप्लॉइड एंडोस्पर्म न्यूक्लियस की ज्यापासून पुन्हा एंडोस्पर्म तयार होतो, जो न्यूट्रिटिव्ह मास म्हणून काम करतो. मग या झायगोटपासून हिअर इन द एम्ब्रियो साइट I draw here the diagram for clarification. The anatropous ovule with 2 integuments, and such anatropous ovule is present in the region of the ovary. This is basal swollen part called as ovary. हा ओव्हरीचा पार्ट आहे. आणि या ओव्हरीमध्ये अॅनाट्रोपस ओव्ह्यूल किंवा कोणताही असेल टाईप ऑफ ओव्ह्यूल की ज्या ओव्ह्यूलमध्ये एम्ब्रिओ सॅक आहे, की ज्या एम्ब्रिओ सॅकमध्ये आपण प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशनच्या वेळेला बघितलेलं आहे की पहिलं फर्टिलायझेशन ज्याला आपण सिंगॅमी म्हणतो काय मेकॅनिझम आहे, सेकंड फर्टिलायझेशन जे आहे हे काय मेकॅनिझम आहे, ही सगळी आपण पाहिलेली आहे. इथं लिंक विथ दी पार्ट दॅट इज डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रूट. मग या ठिकाणी वनस्पतीमध्ये सीड कशा पद्धतीने तयार होतं किंवा सीड कशापासून तयार होतं, फ्रूट कशापासून तयार होतं, हा भाग जो आहे तो बघत असताना आता इथं पॉलिनेशन नंतर डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट होईल आणि फ्युजन नंतर one of the male gamete fuses with egg cell to form a diploid zygote. So that diploid zygote undergoing many changes and finally develops into embryo. गेल्या वेळेला आपण बघितलेलं आहे embryo development कशी आहे. So that embryo is present inside the seed and the seed is develops from the ovule. या ovule पासून काय तयार होतं, आता कोणत्या भागापासून काय तयार होतं हे पाहू. हिअर ॲज अ रिझल्ट ऑफ फर्टिलायझेशन द ओव्ह्यूल इज कन्वर्टेड इनटू सीड. या ओव्ह्यूलचं कन्वर्शन कशात होणार आहे, सीड मध्ये होणार. सो आय ड्रॉ हिअर और कॉन्सन्ट्रेट which part is converted into seed. So this much part is converted into seed. याच्यापासून सीड तयार होणार आणि फ्रूट कशापासून तयार होणार आहे, द बेसल सोलन पार्ट ऑफ दी कार्पेल. या कार्पेलचे भाग कुठले आहेत, स्टिग्मा आहे, स्टाईल आणि बेसल ओव्हरी आहे. सो दॅट ओव्हरी, दिस इज अ सोलन पार्ट, ओव्हरी. सो इन द डेव्हलपमेंट ऑफ सीड अँड फ्रूट, आता सीड आणि फ्रूट डेव्हलपमेंटमध्ये नेमक्या फुलाच्या कोणत्या भागापासून फळ तयार होतं,
the part of the flower, basal solan part of the carpel, that is ovary. This ovary is converted into fruit. या ओव्हरी पासून काय तयार होतं? फ्रूट तयार होतं. आणि सीड कशापासून तयार होतं? The ovule is converted into seed. So if you find the structure of the seed, जर आपण सीडचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या ओव्हलचा भाग जो आहे, या ओव्हलचं कन्वर्शन कशामध्ये झाले? सीड मध्ये झाले. सो द आउटरमोस्ट पार्ट ऑफ द ओव्हल, या ओव्हलचा सगळ्यात बाहेर असणारा जो पार्ट आहे, दॅट इज द इंटेग्युमेंट. 2 इंटेग्युमेंट्स आहेत. हे 2 इंटेग्युमेंट्स आहेत बाहेरच्या बाजूला, बरोबर आहे. सो व्हेन फर्टिलायझेशन कम्प्लीट्स, ज्या वेळेला फर्टिलायझेशन पूर्ण होईल त्यावेळेला द 2 इंटेग्युमेंट्स, या 2 इंटेग्युमेंट पासून काय तयार होणार? द सीड कोट इज देअर. या 2 इंटेग्युमेंट पासून सीड कोट तयार होणार. सो 2 integuments have been converted into seed coat. In some seeds they persist there, they remain there. हे दोन्ही इंटेग्युमेंट्स आहेत तसे राहतात काही याच्यामध्ये त्याचं कन्वर्शन नाही होतं असं म्हणा. इथं आता सीड कोट जे आहे, आउटर वन, आता आउटर इंटेग्युमेंट जे आहे, ह्या आउटर इंटेग्युमेंट पासून हार्ड आणि टफ अशा प्रकारचं सीड कोट तयार होतं, जे बियांचं संरक्षित बीजावरण आपण म्हणतो. आणि हे हार्ड आणि टफ अशा प्रकारचं सीड कोट जे आहे, इट इज कॉल्ड ॲज टेस्टा. अँड इनर इंटेग्युमेंट, या इनर इंटेग्युमेंट पासून काय थोडंसं सॉफ्ट अशा प्रकारचं टेगमन तयार होतं. सो दी ओव्हल इज कन्वर्टेड इनटू सीड. या ओव्हलचं कन्वर्शन सीडमध्ये होतं. आता ओव्हलचं कन्वर्शन सीडमध्ये होत असताना बाहेरच्या इंटेग्युमेंट जे आहे, या इंटेग्युमेंट पासून सीड कोट तयार होतं. आणि आतल्या बाजूला एम्ब्रिओ जे आहे, दॅट झायगोट डिवाइड्स अँड रिडिवाइड्स टू फॉर्म द एम्ब्रिओ. या झायगोट पासून काय तयार होतं? एम्ब्रिओ तयार होतं. आणि राहिलेला मेल गॅमेट फ्यूज होऊन याच्यापासून एंडोस्पर्म तयार होतं. सो दिस एंडोस्पर्म, फंक्शन ऑफ द एंडोस्पर्म, इट इज व्हेरी क्लिअर व्हाईल डेव्हलपिंग दी डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ द एम्ब्रिओ. एम्ब्रिओ तयार होत असताना आपल्याला माहिती आहे की एंडोस्पर्म जे आहे, एंडोस्पर्म इज द मासिव्ह टिश्यू हॅव्हिंग ट्रिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम्स. ट्रिप्लॉइड आहे, कारण हॅप्लॉइड मेल गॅमेट डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस बरोबर फ्यूज झाला, म्हणून एंडोस्पर्मिक सेल जे आहे ट्रिप्लॉइड आहे. दीज एंडोस्पर्मिक सेल्स दे सप्लाय द नरिशमेंट फॉर डेव्हलपिंग एम्ब्रिओ. या वाढणाऱ्या एम्ब्रिओला काय नरिशमेंट देण्याचं काम करतं. परंतु सगळ्याच सीड्समध्ये, सगळ्याच वनस्पतींच्यामध्ये सारखी कंडिशन नाही आहे. इन सम प्लांट्स द एंडोस्पर्म रिमेन्स ॲज इट इज ॲज अ न्यूट्रिटिव्ह मास. काही बियांच्यामध्ये एंडोस्पर्म जो आहे तो एंडोस्पर्म न्यूट्रिटिव्ह मास म्हणून शेवटपर्यंत काम करतो. याचा अर्थ काही बियांच्यामध्ये एंडोस्पर्म आहे तसा राहतो. एंडोस्पर्म इज सप्लाय द नरिशमेंट. सो दॅट सीड इज कॉल्ड ॲज एंडोस्पर्मिक सीड. ज्या बियांच्यामध्ये एंडोस्पर्म आहे शेवटपर्यंत, या बियांना काय म्हणणार आपण? एंडोस्पर्मिक सीड्स, किंवा त्यालाच आपण अल्ब्युमिनस सीड म्हणणार. परंतु काही वनस्पतींच्या मध्ये काय होतं, तयार झालेला एंडोस्पर्म जो आहे, दॅट फॉर्म्ड एंडोस्पर्म इज इमिडिएटली ॲब्सॉर्ब्ड बाय द एम्ब्रिओ. तयार झालेला एंडोस्पर्म काय करतो? एम्ब्रिओकडून शोषून घेतला जातो. अँड द सीड बिकम्स नॉन एंडोस्पर्मिक. मग त्यावेळेला ते सीड काय कसं होतं? नॉन एंडोस्पर्मिक सीड होतं. ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्स अल्ब्युमिनस सीड ऑर नॉन एंडोस्पर्मिक सीड्स. याच्यामध्ये नॉन एंडोस्पर्मिक सीड आहे. आता एंडोस्पर्म नाही, एंडोस्पर्म सगळा एम्ब्रिओने ॲब्सॉर्ब केलाय. याचा अर्थ इथून पुढे या एम्ब्रिओला नरिशमेंट देण्यासाठी कोणच नाही का? असं न घडता द फॉर्म्ड एंडोस्पर्म इमिडिएटली ॲब्सॉर्ब्ड बाय द एम्ब्रिओ अँड हिअर द सप्लाय ऑफ द नरिशमेंट इज डन बाय द कॉटिलिडॉन्स. या बियांच्या मध्ये जे 2 कॉटिलिडॉन्स आहेत, द्विदल असेल तर 2, एकदल असेल तर 1 कॉटिलिडॉन, विथ द हेल्प ऑफ दीज कॉटिलिडॉन्स द सप्लाय ऑफ द नरिशमेंट remains as it is. या कॉटिलिडॉनच्या माध्यमातून, या दलांच्या माध्यमातून नरिशमेंट देण्याचं काम करतो. देन इनसाइड द सीड, आता सीड कशापासून तयार होतं? ओव्हिलपासून तयार होतं हे माहीत झालं. सीडच्या बाहेर या ओव्हिलला असणारे इंटेगमेंट जे आहे, त्या इंटेगमेंटचं कन्वर्शन सीड कोटमध्ये होतं हे माहीत झालं. आता एम्ब्रिओमध्ये जे आहे, आता एम्ब्रिओचे पार्ट हिअर द एम्ब्रिओ हॅव्हिंग एपिकोटाइल, हायपोकोटाइल. From epicotyle, the
leaves develops or the plumule or shoot arises, the radical develops into root. या radical पासून root तयार होते, plumule पासून shoot तयार होते. And here when the seed gets favorable condition for germination, हे मी आता ओपन करून दाखवलेलं आहे, ज्या वेळेला बंदिस्त असेल त्यावेळेला the seeds have the microscopic opening or small opening at the region of the micropyle. इथं मायक्रोपाईल जे होतं हे एक छिद्र म्हणून सच्छिद्र अशा प्रकारचं सीड आपल्याला दिसतं. अँड थ्रू दी मायक्रोपाईल द सीड ॲब्सॉर्ब द मॉइश्चर और ॲब्सॉर्ब द वॉटर विच इज युजफुल फॉर जर्मिनेशन ऑफ द सीड. या सीडच्या जर्मिनेशनला उपयोगी पडणारं या मायक्रोस्कोपिक ओपनिंगमधून मॉइश्चर ॲब्सॉर्ब करतं किंवा पाणी शोषण करण्याचं काम हे सीड करतं. सो दिस इज द डेव्हलपमेंट ऑफ द सीड. अँड द नेक्स्ट पार्ट दॅट इज द डेव्हलपमेंट ऑफ द फ्रूट. फ्रूट कशापासून बनते? ओव्हरीपासून बनते. So when the ovule completes the process of fertilization, the seed is formed. The outer part of the ovary or the entire ovary is converted into fruit, and the fruit having depends on the variety of the plant. मग वेगवेगळ्या वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं फ्रूट आपल्याला बघायला मिळते. हे बाहेर ओव्हरी वॉल जे आहे, दॅट आउटर ओव्हरी वॉल इज कन्वर्टेड इंटू पेरिकार्प. या बाहेरच्या ओव्हरी वॉलपासून पेरिकार्प. मग या ठिकाणी पेरिकार्पमध्ये फ्रूटच्या टाईपवर अनुसरून त्याच्या बाहेरचे जे कोटिंग्ज आहेत, आवरण जे आहेत, हे आवरण याच्यामध्ये तयार होतात. सो दिस इज द पार्ट ऑफ द डेव्हलपमेंट ऑफ द सीड अँड फ्रूट. देन द नेक्स्ट पार्ट दॅट इज अ सिग्निफिकन्स ऑफ द सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. आता शेवटी वनस्पती फ्रूट जे तयार करते किंवा सीड जे तयार करते त्याचा काय सिग्निफिकन्स आहे? व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ द सीड अँड फ्रूट? हा काय फार अवघड प्रश्न नाही आहे. वनस्पती एखादं बी तयार करते, फळ तयार करते, याचा सिग्निफिकन्स म्हणजे फायदा काय असू शकतो? काय फायदा आहे? इट इज द सीड और फ्रूट इज अ रेस्पॉन्सिबल फॉर रिप्रोडक्शन. शेवटी सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, लिंगी पुनरुत्पादनामध्ये रिप्रोडक्शनचे डेफिनेशन बघितली आपण. प्रत्येक सजीव त्याच्यासारखा दुसरा जीव निर्माण करतो, या प्रक्रियेला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल रिप्रोड्युसेस इट्स आयडेंटिकल कॉपीज. त्याच्यासारखा दुसरा जीव निर्माण करण्यासाठी रिप्रोडक्शनची आवश्यकता आहे, पुनरुत्पादनाची आवश्यकता आहे. मग ह्या पुनरुत्पादनामध्ये सीड असेल किंवा फ्रूट असेल, इट इज द रिझल्ट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. लिंगी पुनरुत्पादनाची फलनिष्पत्ती म्हणजे फळ तयार करणं किंवा बी तयार करणं. सो इट इज अ इम्पॉर्टंट रिप्रोड्युसिंग ऑर्गन. सीड इज इम्पॉर्टंट रिप्रोड्युसिंग ऑर्गन by which the new plant is formed. That is the main significance. So it is a propagating organ. Then about the fruit. आता तयार झालेले फळ जे आहे, सीड हे प्रोपगेटिंग ऑर्गन आहे. बी रुजतं आणि रोपटं तयार होतं. परंतु या बियाच्या भोवती काय, हे बी कशामध्ये? फ्रूटमध्ये. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ द फ्रूट? इनिशियली द फ्रूट इज युजफुल टू सप्लाय द नरिशमेंट रिक्वायर्ड बाय द सीड और बाय द एम्ब्रिओ. ह्या एम्ब्रिओला किंवा सीडला जे नरिशमेंट लागतं सुरुवातीला, हे नरिशमेंट देण्यासाठी इथं फ्रूट जे आहे हे फ्रूट काम करतं. त्याचबरोबर या बियांना संरक्षण देण्याचं, प्रोटेक्टिव्ह इनिशियल कंडिशनमध्ये, सुरुवातीच्या कंडिशनमध्ये असंच डायरेक्टली बिया समजा झाडावर असतील तर त्या संरक्षित राहणार नाहीत. या बियांना संरक्षित असं आवरण या फ्रूटच्या माध्यमातून, फळांच्या माध्यमातून दिलं जातं. ॲज वेल ॲज इन सम केसेस सीड्स अँड फ्रूट्स डेव्हलप्स स्पेशल डिव्हायसेस. काही वेळेला सीड्स किंवा फ्रूट्स जे आहेत ह्या स्पेशल डिव्हायसेस तयार करतात. आता स्पेशल डिव्हायसेस कशासाठी तयार करत असेल? निसर्गाच्या इकोसिस्टीममध्ये ही जी परिसंस्था आहे, या परिसंस्थेमध्ये एखादी वनस्पती एकाच ठिकाणी रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये राहू शकत नाही. त्या वनस्पतीला काय वाटतं की माझ्यासारखी सगळीकडे ही वनस्पती पसरली पाहिजे, सगळीकडे अशा प्रकारची झाडं असायला पाहिजेत. आता सगळ्या ठिकाणी झाडं असायला पाहिजेत हे नॅचरल हॅबिटॅटमध्ये जर आपण बघितलं, नैसर्गिक परिसंस्थेमध्ये जर बघितलं, तर हे कसं शक्य आहे? कुणाच्या माध्यमातून शक्य आहे? बाय डेव्हलपिंग द स्पेशल डिव्हायसेस. वनस्पती काय करते? ज्यावेळेला फळ तयार करते,
बी तयार करते, काही विशिष्ट रचना बियांच्या मध्ये निर्माण करते, काही विशिष्ट रचना फळांच्या मध्ये निर्माण करते, की जेणेकरून या बिया ज्या आहेत सीड डिस्पर्सल म्हणजे बियांची वितरण व्यवस्था जी आहे ही वितरण व्यवस्था एका विशिष्ट स्पेशल डिव्हायसेसच्या माध्यमातून केलं जातं. तुम्हाला माहीत असेल कॅलाट्रॉपिस रुईमध्ये ज्या म्हातारीसारखे उडणारे बिये आहेत त्याच्यामध्ये काय त्या पॅपस कॅलिक्सपासून या उडणारं स्ट्रक्चर जे आहे ह्या उडणारं स्ट्रक्चर तयार करतं, जेणेकरून तरंगत ह्या बिया जातात आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी रुजतात. म्हणजेच काय ही व्यवस्था कशाची आहे? फॉर डिस्पर्सल ऑफ दी सीड्स, बियांची वितरण व्यवस्था. काही वेळेला फळं तयार करतं, हे फळं प्राणी असतील पक्षी असतील खाद्य म्हणून वापरतात, मग खाऊन झाल्यानंतर त्यांच्या विष्ठेमधून त्या ठिकाणी दुसरीकडे जाऊन त्या रुजतात. सो दॅट इज द टाईप ऑफ दी सीड डिस्पर्सल बाय डेव्हलपिंग द स्पेशल डिव्हायसेस. एका विशिष्ट डिव्हायसेसमुळे हे शक्य होतं. सो दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ दी सीड अँड फ्रूट. देन दी डॉर्मन्सी. आता बियांच्यामध्ये डॉर्मन्सी हा एक भाग आहे. आता डॉर्मन्सी म्हणजे मराठीमध्ये त्याला सुप्तावस्था म्हणायची. इट इज द रेस्टिंग स्टेज ऑफ द सीड इवन दो वी प्रोव्हाइड द फेवरेबल कंडिशन फॉर जर्मिनेशन. जरी आपण हे बी रुजण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कंडिशन्स दिल्या, माती पाणी हवा जरी दिलं, असं बी जे आहे हे बी आपण कुंडीत समजा लावून ठेवलं किंवा रानामध्ये पेरलं तरीसुद्धा हे बी उगवण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो, किंवा ही बी सुरुवातीला सुप्तावस्थेमध्ये असते, विश्रांती अवस्थेमध्ये असते. त्याला काय म्हणायचं? डॉर्मन्सी. सो बाय ओव्हरकमिंग द डॉर्मन्सी the radical comes out to develop the root and female comes out to develop the shoot. मग हे बी विश्रांती अवस्थेमधून म्हणजे डॉर्मन्सी कालावधीमधून बाहेर पडल्यानंतर याच्यामधून रॅडिकलपासून रूट तयार होतं आणि फ्युमेलपासून शूट तयार होतो. सो दॅट इज अ पार्ट ऑफ द डॉर्मन्सी. अँड डॉर्मन्सी व्हॅरीज फ्रॉम प्लॅन्ट टू प्लॅन्ट. हे डॉर्मन्सी सुप्तावस्था जी आहे हे प्रत्येक वनस्पतीमध्ये वेगवेगळी सुप्तावस्था आहे. काही वनस्पतींच्यामध्ये अत्यंत कमी कालावधी आहे सुप्तावस्थेचा, म्हणजे ते बी जे आहे हे जास्त दिवस विश्रांती घेत नाही, इमिडिएटली इट जर्मिनेट्स. आपल्याला माहिती आहे आपण शेतीशी संलग्नित आहोत. भुईमूग जे आहे हे शेंगा समजा काढणीला आल्या आणि आपण लवकर जर काढलं नाही, काढण्यामध्ये थोडीशी दिरंगाई झाली समजा, किंवा शेंगा आलेत आणि चुकून जर पाऊस झाला याचा अर्थ त्या बियांना पोषक वातावरण परत निर्माण झालं, मग काय होईल? ते सीड जे आहे त्या शेंगा फोडून त्याच्यापासून बी निघण्याऐवजी काय होईल? तिथंच ते बी रुजलं जाईल. किंवा कमी कालावधी असणारं जर्मिनेशन जांभळामध्ये वगैरे बघा, आपण जांभळं खाऊन टाकले की बिया लगेच जर्मिनेट होतात, लगेच रुजतात त्या ठिकाणी. आणि त्याच जांभळाच्या बिया 1-4-5 वर्ष ठेवून आपण पेरलं समजा, उगवतच नाही. का? तर त्याच्यामध्ये जांभळामध्ये असेल किंवा या भुईमुगामध्ये असेल व्हायबिलिटी जी आहे, व्हायबिलिटी म्हणजे जिवंत राहणं. एखादं बी किती दिवस जिवंत राहतं, याच्यामधला एम्ब्रिओ जो आहे तो किती दिवस जिवंत आहे, दॅट इज द व्हायबिलिटी. सो व्हायबिलिटी ऑल्सो व्हॅरीज फ्रॉम प्लॅन्ट टू प्लॅन्ट. व्हायबिलिटी सुद्धा कमी जास्त असू शकतं. सगळ्यात जास्त व्हायबिलिटी असणारी उदाहरण आपल्याला थिंक अबाउट धिस पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पहा की ल्युपिनस या वनस्पतीमध्ये 10,000 वर्ष एवढं कालावधी एम्ब्रिओ जिवंत राहण्याचा कालावधी आहे, किंवा फोनिक्समध्ये 2,000 वर्ष एवढा कालावधी आहे. सो दॅट इज a time span of the viability. Then the next part, that is apomixis.